अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 39,971। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय ग्रामविकास मंत्री आहेत. मी सुरुवातीला आपले आभार मानतो की माझ्या विधानसभा मतदारसंघात एकूण 42,000 घरकुलं मंजूर आहेत. गट विकास अधिकारी पवार जालना हे घरकुलाचे पैसे घेतात, 5,000 रुपयाची मागणी करतात. अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मीटिंग झाली. 15 दिवसाच्या आत चौकशी करू म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं. अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदय याची चौकशी झाली नाही. एक क्रमांक 2 अध्यक्ष महाराज, सिंचन विहिरीसाठी शासनानं जी काही योजना आणलेली आहे, शेतकऱ्यांना विहीर दिल्यानंतर सिंचन वाढलं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी सिंचन विहिरी दिल्या जातात. या सिंचन विहिरी घेताना गट विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी घरपट्टी भरून घेतात, पाणीपट्टी भरून घेतात, वसुली करतात. मात्र BDO 20,000 रुपये घेतल्याशिवाय विहिरीला मंजुरी देत नाही, अशा प्रकारची तक्रार आहे. तिसरा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं जिल्हा परिषदेचे हायस्कूल आहेत, प्राथमिक शाळा आहेत. या शाळेला किंवा माध्यमिक विद्यालयाला स्वच्छतागृहासाठी केंद्र सरकार पैसे देतं. त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, वर्षभरात प्रशासकीय मान्यता झाल्यापुढं काहीच झालं नाही. माननीय मंत्री महोदयांचं पत्रकार परिषदेमध्ये मी बाणेदारपणानं बोललेलं ऐकलं. आपण म्हणालात घरकुलामध्ये जर पैसे घेतले तर ग्रामसेवक असेल, BDO असेल, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करू. आपण बोललात महाराष्ट्रातले वडेट्टीवार साहेब, थोडा डिस्टर्ब करू नका ना. तुम्ही बोलताना आम्ही काही बोलत नाही, आम्हाला बोलू द्या ना. बोला. अध्यक्ष महोदय, आपण बोलला होतात पत्रकार परिषदेमध्ये, महाराष्ट्रातल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांनी कौतुक केलं की इथून पुढे भ्रष्टाचार थांबेल. मात्र शेवलीतल्या मागासवर्गीय समाजाच्या घरकुलासाठी यांनी पैसे घेतलेले आहेत आणि विहिरीसाठी पैसे घेतलेले आहेत. 1 वर्ष झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली, काहीही चौकशी झाली नाही. 5,000 रुपये जर गट विकास अधिकारी घेत असतील तर आपण त्यांना निलंबित करणार का? आपण त्यांना निलंबित करणार का? महाराष्ट्रातला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर एखादी कारवाई तरी आपण केली पाहिजे. अशा प्रकारची 288 आमदाराच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, त्यासोबत कोतकर साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. याच्यामध्ये सरपंच पिंपळवाडी अशा 2-3 गावाच्या सरपंचांनी जालन्याच्या COकडे एक तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये सन्माननीय तक्रारदार जे आहेत त्यांनी सांगितलं की संदीप पवार हे जे BDO आहेत, हे BDO घरकुलामध्ये पैसे घेतात, सिंचन विहिरीमध्ये पैसे घेतात, 15 वितरकाच्या कामामध्ये पैसे घेतात. पण हे तक्रार जी केलेली आहे याच्यामध्ये स्पेसिफिक कुठेही असं सांगितलं नाही की या लाभार्थीकडून घेतले, त्या लाभार्थीकडून घेतले. बऱ्याचदा त्यांनी ती तक्रार केलेली आहे. त्यामध्ये सांगितलं की पंचायत समितीच्या स्तरावर त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या इतरही अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व कमिशनबाजी झाल्याचा संशय आहे. त्यांनी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय असं सांगितलं तक्रारदारानं, त्या ठिकाणी टक्केवारी घेतल्याचा संशय आहे, पैसे घेतल्याचा संशय आहे, अशा प्रकारचा संशय व्यक्त केलेला आहे. हा संशय त्यांनी व्यक्त केल्यानंतर जी तक्रार प्राप्त झालेली आहे, त्या तक्रार प्राप्त झाल्यानंतर सन्माननीय CO यांनी
तक्रारीच्या अनुषंगानं 15/6/2026 रोजी चौकशी समिती नेमली. 25/5/2026ला ही तक्रार आली. त्यानंतर त्यांनी समिती नेमली. समितीचा अहवाल 15 दिवसात आला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या, परंतु अजून समितीचा अहवाल आला नाही. कारण त्याच्यामध्ये असा विषय आहे की हे सर्वसाधारण कंप्लेंट आहे, स्पेसिफिक एका कामाबद्दल, एका गावाबद्दल, एका तालुक्याबद्दल असं नाही. हे स्पेसिफिक अशी कंप्लेंट नाही, यांनी ओव्हरऑल कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळे चौकशीचा जो दायरा आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे चौकशी व्हायला वेळ लागेल. मी आदरणीय लोणीकर साहेबांना आश्वस्त करतो, घरकुलच काय पण विहिरीचा असेल किंवा कुठल्याही बाबतीत जर अशा पद्धतीनं कोण पैसे घेत असेल तर त्याला माफ होणारच नाही. खास करून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बेघरांना घर देत असताना जर अशा पद्धतीनं कोण काम करत असेल तर त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. परंतु एक लक्षात घ्या की कुठल्याही सदस्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करत असताना चौकशी तर केली पाहिजे, अहवाल तर आला पाहिजे, मग आपण त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी आपण कोर्टात, हायकोर्टात जातात, मॅट कोर्टात जातात, स्थगिती घेतात आणि विषय संपून जातो. पुन्हा आपल्याला कारवाई करता येत नाही. मी आपल्याला सांगतो की त्याची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये तो दोषी आढळला त्याला सोडला जाणार नाही. आपण बोलताय ते खरं मानून, भ्रष्टाचार होतोय हे खरं मानूनच चौकशी केली जाईल. आणि त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल, मग बीडीवरच नाही, त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल. त्याला कुठल्याही किमतीवर सोडलं जाणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.